नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। भाजपच्या महाराष्ट्र कोर कमिटीची बैठक शुक्रवारी मध्यरात्री संपन्न झाली। मध्यरात्री प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीबद्दल माहिती दिली आहे। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जो निकाल समोर आला त्या निकालाचे विश्लेषण या बैठकीत करण्यात आले। महाविकास आघाडीने खोटा प्रचार केल्यामुळे भाजपला फटका बसला। लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळणे तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली। त्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे। तसेच आगामी विधान परिषदेच्या 11 जागांसाठी कोण उमेदवार असतील यावरही चर्चा झाली असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले। सध्या देश पातळीवर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या नीट या परीक्षेच्या आयोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। तर दुसरीकडे नेट हा परीक्षा देखील रद्द करण्यात आली आहे। या साऱ्या परिस्थितीमुळे वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा आणि भरती प्रक्रियांच्या आयोजनांवर शंका घेतली जात आहे। असे असतानाच आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सरकारने मृद व जलसंधारण विभागातील गट ब संवर्गातील 650 पदांसाठीची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय। पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत। हत्या, बलात्कार, गाड्यांची तोडफोड अशा बऱ्याच घटना आता समोर येत आहेत। त्याच दरम्यान शहरात कोयता गँगने देखील अक्षरशः उच्छाद मांडलाय। आता या गँगने आपली सीमा ओलांडली आहे। यात 6 चारचाकी, 4 रिक्षा, 3 टू व्हीलरसह पोलिसांच्या एका गाडीची देखील तोडफोड केली आहे। वडगाव शहरीच्या गणेशनगर परिसरात काल कोयता गँगच्या गुंडांनी धुमाकूळ घालत हातामध्ये कोयते आणि दगड घेत वाहनांची तोडफोड केली। वाहनांची तोडफोड केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरले। राज्य सरकार सध्या गुंडांच्या हातात असल्याचा गंभीर आरोप करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला। कोयता गँग आणि त्यांचे सूत्रधार मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर असल्याचा घणाघात त्यांनी केला। राज्यात सीबीआय आणि ईडीचा गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये महाकाय जाहिरात फलक कोसळला होता। या अपघातात 17 मुंबईकरांचा हकनाक बळी गेला। या प्रकरणी फलक लावलेल्या जाहिरात कंपनीच्या व्यवहाराचा तपास मुंबई पोलिसांकडून करण्यात येतो आहे। या तपासादरम्यान तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या पत्नी सुमन्ना कैसर खालिद यांचंही नाव आता समोर आलंय। सुमन्ना यांच्या व्यावसायिक सहकार्याने लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं समोर आलंय। अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत। या पार्श्वभूमीवर मातोश्री बाहेर निलेश लंकेंच्या स्वागताचे बॅनर झळकले आहेत। या बॅनरवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून निलेश लंके यांचा उल्लेख करण्यात आलाय। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये यासाठी वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे प्राणांतिक उपोषण सुरू आहे। तर दुसरीकडे काहीही झालं तरी मी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळवून देणार अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरील अशा परिस्थितीमुळे राज्य सरकारची चांगलीच अडचण झाली आहे। दरम्यान मनोज जरांगे यांनी आमदार छगन भुजबळ यांना थेट लक्ष्य केलंय। काहीही झालं तरी मी भुजबळ यांना सोडणार नाही। धनगर आणि मराठा समाजात ते वाद निर्माण करू पाहत आहेत असा गंभीर आरोप जरांगे यांनी केलाय। लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी भाजपचे पक्ष निरीक्षक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे हे शनिवारी नांदेडमध्ये येणार आहेत। भाजपच्या स्थानिक नेत्यांसह पदाधिकाऱ्यांशी ते बैठक देखील घेणार आहेत। मात्र या बैठकीत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण हे गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे। चव्हाणांच्या अनुपस्थितीमुळे विविध चर्चांना उधाण आलंय। या बैठकीत पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। अल्पवयीन मुलाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसताना तसेच तो दारू प्यायलेला असतानाही कार चालवायला दिल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना शुक्रवारी 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला। अग्रवालसह कोझीचे मालक व ब्लॅकचा असिस्टंट मॅनेजर व्यवस्थापक कर्मचाऱ्यांनाही जामीन मिळाला आहे। मात्र चालकाला धमकावणे तसेच अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार करून पुरावा नष्ट करणे या गुन्ह्यांमध्ये तो न्यायालयीन कोठडीत असल्याने त्याचा मुक्काम येरवडा कारागृहातच असणार आहे। समाजात कुठेही दरी निर्माण होता कामा नये ही सरकारची भूमिका आहे।
आपल्याला टिकणारे आरक्षण द्यायचे आहे। त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळ याबाबत सकारात्मक आहे। दोन्ही समाजातील नेत्यांनी दरी निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी। आपल्या बोलण्यातून तेढ निर्माण होता कामा नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, हे सर्वांना सांगणे आहे। तसेच आमच्या राजकीय नेत्यांनी एकमताने तोडगा काढला पाहिजे। निव्वळ राजकीय पोळी भाजण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, मतांसाठी हे दुभाजन कोणीही करू नये असे आवाहन भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केले। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।